नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी करावी आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार 100% फायदा। आणि हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार 100% फायदा। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता कधी करावी देशांतर्गत बाजारामध्ये अखेर सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे आता सामान्य कास्तकार बांधवांचा 100% होणार फायदा। या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असणारा सोयाबीनचा बाजारभाव, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारा सोयाबीनचा बाजारभाव आणि भविष्यामध्ये बाजारभावाची दिशा आणि दशा कशी असणार या सर्वांचा एकत्रित विचार करावा लागेल आणि त्यानंतर आपल्याला निर्णय घेता येईल की अखेर कधी करायला पाहिजे सोयाबीनची विक्री या प्रश्नाचं उत्तर। तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये भाव पातळी 4600 ते 4700 च्या दरम्यान दिसायला लागली। आणि लक्षात घ्या मित्रांनो, 15 ऑक्टोबर नंतर मोदी सरकारची सुरू होणारी हमी भावावरती खरेदी आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातील असणारी तेजी या दोघांचा देखील या ठिकाणी अनुकूल परिणाम होऊन आपल्याला बाजारभाव जो आहे तो मित्रांनो 5000च्या दिशेने वाटचाल करताना दिसेल। आणि लक्षात घ्या मित्रांनो, 15 ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कधी बाजारभाव 5000 पार झाला की तिथं आपण आपल्या गरजेपुरतं सोयाबीन विकावं, ज्याच्यामुळे होईल आपला 100% या ठिकाणी फायदा। कारण सांगतो समजावून, लक्षात घ्या मित्रांनो, 5000चा भाव मिळाला की इथं जर आपण 50% सोयाबीन विकलं, मी हे गरजेपुरतं म्हणतोय, तर बघा भविष्यामध्ये काय होईल की तुम्ही 50% सोयाबीन या ठिकाणी रोखलं आणि बाजारभाव जर 5500 झाला तर तिथं काय मनाला वाटेल की बरं झालं मी 50% ठेवलं होतं, आज काय झालं माझं काम पण सारलं झालं आणि 50% ठेवल्यामुळे मला 500 रुपये प्रति क्विंटल वाढून पण मिळाले। पण ज्या वेळेस आपण 50% विक्री केली आणि तिथून बाजारभाव 500 ने घसरला, जे की गेल्या वर्षी झालं होतं, तर बाजारभाव पातळी समजा 4500 होईल, तेव्हा काय वाटणार किंवा माझं काम पण ॲडजस्ट झालं, बरं झालं मी तेव्हा 50% विकलं, नसतं विकलं तर आज 500 रुपयानं आणखीन मला नुकसान झालं असतं। तर मग अशा परिस्थितीमध्ये योग्य बाजारभावाची पातळी आपल्याला जर शोधायची असेल तरी शोधणं फार कठीण आहे बरं काय। त्याच्यामुळं एकदा सोयाबीनची विक्री किंवा कोणत्याही मालाची विक्री न करता जर टप्प्याटप्प्यानं आपण केली तर ॲव्हरेज कॉस्ट आपल्याला जबरदस्त मिळतो मित्रांनो, ज्याच्यामुळे आपलं नुकसान 99% होत नाही। तर ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, 5000च्या भावाच्या वर बाजारभाव गेला की त्या भावावर आपण गरजेपुरतं सोयाबीन विक्री केलं तर आपला फायदा होणार म्हणजे होणार। तर हा संपूर्ण व्हिडिओ, ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।